हाय गाईज. सध्या वॉर चालू असल्यामुळे गॅसचा खूप तुटवडा सगळीकडे चालू आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही रेसिपीज सुचवणार आहे की ज्याला गॅस खूप कमी लागतो आणि पटकन होतात. ऐका. कोणत्याही कडधान्याच्या उसळी म्हणजे उदाहरणार्थ जर मटकी, मसूर, मूग आणि चवळी ह्या जर आपण कुकरमध्ये शिजवल्या तर त्या पटकन तयार होतात आणि गॅसही कमी लागतो. तसंच कांदा बटाट्याचा रस्सा किंवा शेवग्याची भाजी जर शेवग्याची भाजी तुम्हाला करायची असेल, ड्रमस्टिक मसाला वगैरे, तर ती पण तुम्ही कुकरमध्ये शिजवली तर पटकन तयार होते. म्हणजे बाहेर शिजवण्यापेक्षा त्याला वेळ खूप कमी लागतो. तसंच जर सकाळी आपण पूर्ण जेवण केलं तर संध्याकाळी आपण वन पॉट मीलचं ऑप्शन नक्की विचारात घेऊ शकतो. यासाठी काय करायचं तर वेगवेगळ्या प्रकारच्या खिचड्या तुम्ही ट्राय करू शकता. उदाहरणार्थ मसुराची खिचडी, दाल खिचडी किंवा मिक्स कडधान्यांची खिचडी, तसंच मटार पुलाव किंवा पनीर मसाला राईस वगैरे पण तुम्ही करू शकता. टॉमॅटो राईस करू शकता. नंतर टॉमॅटो चीज राईस पण तुम्ही कुकरमध्ये पटकन करू शकता. हे सगळे पदार्थ साधारणपणे 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये तयार होतात. सोयाबीन राईस किंवा सोयाबीन पुलाव हा एक अत्यंत चांगला ऑप्शन आहे, जो हेल्दी पण आहे आणि जो कुकरमध्ये अगदी 2 शिट्ट्यांमध्ये तयार होतो. जर नॉनव्हेज तुम्हाला करायचं असेल तर चिकन पण तुम्ही कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये तयार करू शकता. एग करी पण कुकरमध्ये 2 शिट्ट्यांमध्ये तयार होते. जर कॉन्टिनेंटल फूड तुम्हाला वन पॉट मील म्हणून चालणार असेल तर तुम्ही पास्ता, नूडल्स किंवा व्हेज फ्राईड राईस, एग फ्राईड राईस असे ऑप्शन पण तुम्ही विचारात घेऊ शकता. तसंच अगदी पावभाजी पण साधारणपणे 15 ते 20 मिनिटात पूर्ण पावभाजी कुकरमध्ये तयार होते. तसंच लेमन राईस, सांबार राईस, रस्सम राईस हे सुद्धा वन पॉट मीलसाठी चांगले ऑप्शन आहेत. सांबार राईस आणि रस्सम राईस आपण दाल खिचडीसारखा एकत्र कुकरमध्ये करू शकतो. त्याचप्रमाणे वन पॉट मीलसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पराठे आणि दही हा सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे. ह्या सगळ्याबरोबर जर आपण जास्त सॅलेडचा वापर केला, कोशिंबिरी केल्या, तर आपलं एक पूर्ण जेवणच त्याच्यातून होऊ शकतं. आणि हे सगळे जे वन पॉट मील आहेत हे सगळे हेल्दी पण आहेत, घरी असलेल्याच पदार्थांपैकी तयार होणारे आहेत. त्याच्यामुळे याच्यासाठी जास्त काही बाहेरून आणणं किंवा करणं हा प्रकार येत नाही. सो गाईज, परिस्थिती कशीही असो पण ती आपल्याला पॅनिक न होता टॅक्टफुली हँडल करता येणं महत्त्वाचं आहे, नाही का? सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि अशा वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून विथ माय व्हिडिओज. थँक्यू.